पाकिस्तानी जनतेला आपण गेल्या वर्षी त्यांच्या वकिलांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेलं पाहिलं. त्याचे पडसाद इतके तीव्र होते की मुशर्रफ यांना खुर्ची सोडावी लागली. आणि आता 26 नोव्हेंबर नंतर भारत पाकिस्तान तणाव वाढत असताना युद्धाला पर्याय नाही असंही वाटत होतं. 2007च्या अखेरीस आणि जवळपास 2008 पर्यंत पाकिस्तानी जनतेनं प्रचंड धैर्य आणि सुज्ञपणा दाखवला. आणीबाणीची पर्वा न करता लाखो लोकांनी वकिलांच्या चळवळीला पाठिंबा दिला. बेनझीर भुट्टोंची हत्या होऊनही मोठ्या संख्येनं सामान्य नागरिकांनी मतदान केलं आणि मुशर्रफ प्रमाणित PML या सत्तेला खाली खेचलं. पण 2008ची जागतिक मंदीची कुऱ्हाड आणि एकापाठोपाठ एक होणारे आत्मघातकी हल्ले यामुळे पाकिस्तान हादरून गेलं आणि त्यानंतर झाला 26 नोव्हेंबरचा हल्ला. त्यानंतर जुन्या भीतीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. इंडिया और अमेरिका दोनों दुश्मन देश. हाँ, दुश्मन है हमारे पाकिस्तान के, बिल्कुल खिलाफ है. इंडिया इल्जाम लगा रहा है. हमारी गवर्नमेंट को चाहिए कि इनके खिलाफ एक्शन ले. इंडिया के खिलाफ शहादत का जज्बा है हमें. हुकूमत के साथ, फौज के साथ मिलकर हम लड़ेंगे. पण 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांच्या मनात भारत हा नंबर 1 चा शत्रू म्हणून पुन्हा एकदा सामोरा आला. There are very powerful groups. पाकिस्तानी सरकार आणि राजकारणात अशी कित्येक शक्तिशाली माणसं आहेत ज्यांना भारताबरोबर चांगले संबंध नकोत. To any relations with India. भारताशी अमेरिकेबरोबर वाढती जवळीक ही पाकिस्तानातल्या अनेक लोकांच्या मनात संशय निर्माण करत आहे. अमेरिका मेरे ख्याल में अमेरिका खुद दहशतगर्द है और वो पाकिस्तान को दहशतगर्द के ठहरा रहा है. वो ज़ाहिर तो बना हुआ है पाकिस्तान का दोस्त, लेकिन हकीकत में वो पाकिस्तान का दुश्मन है. अमेरिका कह रहा है कि पाकिस्तान दहशतगर्द है, हालांकि ये खुद बजोड़ में देखें किस तरह बमबारी कर रहे हैं. वहाँ भी हमारे मुसलमान भाई हैं, पठान भाई हैं, उन पे ये हमला कर रहा है. वो खुद जो है ना दहशतगर्द मुल्क है. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांबद्दल पाकिस्तानमध्ये नावापुरती सहानुभूती पाहायला मिळते. लोकांच्या मते भारतानं दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण 170 जण गमावले, तर पाकिस्तानात गेल्या वर्षभरात झालेल्या दहशतवादी हल्ले आणि आत्मघातकी हल्ल्यात 1000हून अधिक जण मारले गेले. त्यात अजमल कसा पाकिस्तानी नागरिक असल्याची कबुली सरकारनं दिल्यानं तर या रागात भरच पडली. मानव अधिकार संघटनांच्या मते या सगळ्याची प्रतिक्रिया उमटली की पाकिस्तानच्या राजकीय आणि प्रशासकीय कामकाजावर. हुकुमशाहीकडून लोकशाहीपर्यंतचा प्रवास सोपा नाही. त्यात पारंपरिक आणि प्रस्थापित सत्ताधीशांविरुद्धचा संघर्ष अटळ आहे. ट्रेडिशनल पॉवर ब्रोकर्स. काही प्रमाणात पाकिस्तानी लष्कराकडूनही हा असंतोष व्यक्त होत राहिला. पाकिस्तानी लष्कर ही राजकारणाची निर्मिती आहे. पाकिस्तानी सिव्हिल इश्यूजशी ते घट्ट जोडले गेले आणि सिव्हिल इश्यूज सोडवण्याची जबाबदारीही त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. अमेरिकेनं दहशतवादाविरोधात छेडलेलं युद्ध भारताच्या पथ्यावर पडलं आहे. मात्र याकडे मुस्लिम देश पाकिस्तान आणि मुस्लिमांविरुद्ध रचलेलं मोठं कारस्थान असं म्हणून पाहतायत. पाकिस्तानच्या उत्साही मीडियानं पाकिस्तानी जनतेचं चांगलंच मनोरंजन केलं. मात्र त्यांना आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी जबाबदार धरलं गेलं. पण 26 नोव्हेंबर नंतर त्यांनी केलेलं चित्रण किती त्रयस्थ होतं. तमाम मूड ये कह रहा था कि इसको कत्ल करवाने वाले पाकिस्तान नहीं है. पाकिस्तानी मीडियाने 26/11 बाबत घेतलेली भूमिका म्हणजे याच प्रकारावर भारतानं केलेल्या आरोपांवर पाकिस्तान सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं प्रतिबिंब होतं. भारताचे आरोप सगळ्याच पाकिस्तानी वाहिन्यांनी धुडकावून लावले. यात पुढाकार होता तो मुख्यतः उर्दू भाषेतल्या वेगळ्या वेगळ्या टॉक शोचा, ज्यात अनेक रिटायर्ड जनरल, अधिकारी आणि विश्लेषकांचा समावेश होता. अगदी थोडे अपवाद वगळता सगळ्याच एक्सपर्ट्सनी पाकिस्तानच्या निर्दोषत्वाचा धिंडोरा पिटला. भारतानं सादर केलेल्या सगळ्या पुराव्यांना त्यांनी खोटं ठरवलं आणि दहशतवादी हल्ल्यात भारतापेक्षा जास्त बळी पाकिस्तानात गेल्याची पाकची भूमिका त्यांनी पुन्हा पुन्हा आळवली. मात्र त्यामुळे भारताच्या आरोपातील तथ्य जास्तच ठळक झालं.
by and large, the Indian and the Pakistani media. मला वाटतं की मुंबईवरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतीय प्रसार माध्यमांनी नकारात्मक भूमिका वठवली. या घटनेबद्दल भारतीय जनतेच्या मनात खूप राग होता आणि समाजाला आरसा म्हणून तो मांडणं हे भारतीय मीडियाचं कर्तव्यच होतं. पण दुर्दैवानं काही टीव्ही चॅनलनी ही घटना जरा जास्तच नकारात्मक पद्धतीने रंगवली. टी.ए. खान राष्ट्राध्यक्ष झरदारींचे सल्लागार असल्याने अनेक टीव्ही शो मध्ये आतापर्यंत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी हे मान्य केलं की भारतात उसळलेल्या क्षोभामुळे पाकिस्तानात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला. भारतात ज्या तीव्र प्रतिक्रिया होत्या त्यावर पाकिस्तानमध्ये आश्चर्य वाटल्याचं दाखवलं गेलं. भारत अमेरिकेसारखाच आक्रमक झालाय अशी चर्चा सुरू झाली. प्रत्येक गोष्टीसाठी भारत इस्लामाबादला जबाबदार धरतोय. चित्र निर्माण केलं गेलं आणि मग भारताबद्दल असंतोषाचं वातावरण तयार व्हायला वेळ लागला नाही. एका टीव्ही चॅनलनं शोध घेतला की कसाब खरोखरच फरीदकोटचा राहणार होता का. हे लोकांना आवडलं नाही. ते काय म्हणाले माहितीये, कसाबच्या केसचा आपण तपास का करतोय. तुलनेनं पाकिस्तानी न्यूजपेपर्सनी समंजसपणा दाखवला. इंग्लिश न्यूजपेपर्सनं दोन्ही बाजूंना संयमाचं आवाहन केलं. इतर पाकिस्तानी न्यूजपेपर्सचं म्हणणं होतं की नॉन स्टेट ऍक्टरमुळेच हा प्रश्न निर्माण झाला आणि जर सरकारने कसाब पाकिस्तानी असल्याचं मान्य केलं तर सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होईल. सध्या तरी भारत पाकिस्तानवर दाटलेलं युद्धाचं मळब दूर झालं. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांनी मिळवलेला विश्वास आणि भरोसा मात्र या प्रकरणामुळे धुळीस मिळाला. पाकिस्तान स्वतःच एका अवघड राजकीय परिस्थितीतून जातोय आणि नजीकच्या काळात तरी ही परिस्थिती सावरण्याची कोणतीही शक्यता दिसत नाहीये. you